मी काय बघू माय काय त्याच्यानं पैसा नाही सगळ्यात चालत ना दारोदार कसा दारोदारच गेला असेल ना दुसरं काय केला काय केलं होतं दारोदारच गेला नाही आला, कुणाच्या मध्ये आला नाही, कुणाच्या अगदी आला नाही, कुणाला काय अडथळा आणला नाही त्यानं कोणा प्रकारचा. अशी काय त्याला तलवार एवढे आता या अशा वातावरणामध्ये उमेदवारावर स्वतः असा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचा काय प्रश्न. आणि पोलिसांनी जर तत्परता दाखवली तर लगेच ते पकडले जातील थोड्याच वेळात. इतकी वेळ पकडा गेला असता तेव्हाच आले असते तर. डॉग स्पॉट जर आला असता 1.5-2 तास व्हायला पण अजून आरोपी म्हणजे आरोपीला पाया पडतो कुठेतरी पाठराखण व्हायली प्रशासनाकडून सत्ताधारी पक्षाकडून पाठराखण व्हायली. साहेब न्याय द्या साहेब. आता डॉग स्पॉट आला 2 तासाच्या नंतर डॉग स्पॉट आला. गरीब माणसं मोठ्याला झालं बदलले असते की नाही या गरीबावर न्याय आहे की नाही हे म्हणाले. अजून त्यांच्या जीवाला धोका आहे. यांना काहीतरी प्रोटेक्शनचं पाहिजे. उद्या काय कंप्लेंट केली तू आज आमची कंप्लेंट करतोस का म्हणून मारू शकतात. त्यामुळे त्यांना प्रोटेक्शन देणं परत हल्ला होऊ शकते, परत काय करू शकते. हा परत असाच हल्ला होऊ शकतो त्यासाठी काहीतरी तुमच्या कोणी विरोधात होता का तुमच्या कोणी विरोधात बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा झाली. साहेब साहेबांचा फोन आला होता. बाळासाहेब आंबेडकरांनी SP साहेबांना बोलतो म्हणले. आम्हाला विनंती आहे साहेब खरंच नांदेडमध्ये गुंडागर्दी संपवा साहेब. लोकशाही संपली साहेब. दिवसा ढवळ्या बरंच त्याच्याजवळ तलवारीच्या जर रिव्हॉल्वर बंदूक जर राहिले साहेब तर मी वाचलो नसतो. खरंच वाचलो नसतो. रात्रच्या काय करावं या घटनेचा जर शोकसमोक लागला नाही तर कोणी इथून घरी जाणार नाही आणि उद्या मतदान पण करणार नाही. या घटनेचा जर शोकसमोक लागला नाही तर बरं झालं. मला सांगा त्याच्यात तलवार जर बंदूक असली असती तर लहान लहान पोरं जर गुन्हेगारी खुलेआम खरंच लोकशाही जीवन ठेवा. मीडियाला विनंती आहे खरंच लोकशाहीचा 4था स्तंभ 5वा स्तंभ काय म्हणतात मी खरंच मीडिया तुम्ही जर याचा हे केलात तर गोरगरिबाला न्याय मिळेल. दहशत गुंडागर्दी संपवा प्लीज. आणि गुन्हेगार खूप गुन्हेगारी वाढले. 9 जण आले हो तलवारी घेऊन. काय करणार मी एकटा. अचानक वर झाला गलीतले लोक धावून आले म्हणून वाचलो साहेब. नगर नगर सगळीकडे धावते सगळ्याच्या सुखादुखाला अडी अडचणीला कोणत्या सुखादुखाला कोणत्या सुखाच्या दुखाच्या आहे. एवढा समजदार माणसाला हे असं करणं बरोबर आहे का. कुणाला का म्हणून बोलून काहीच नाही. शिवाजी महाराजांवर जे हमला झाला त्या अतिक्रमण झाला आणि विरोधकांचा झालेला आहे आणि याच्यावर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि ज्याने हमला केला त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. आणि पुढे हमला होण्याची शक्यता आहे. आणखी पुढे शक्यता आहे. परत हमला होणार नाही त्याची काय गॅरंटी. आम्ही काय गॅरंटी घेऊ. आमच्या तथागत नगरला सुद्धा एवढे चांगले येतात, एवढं आम्हाला चांगले बोलतात, एवढे मयाळू राहते. तथागत नगर सुद्धा सगळं म्हणतंय की लय मयाळू राहते शिवाजी भालेराव. हा प्रचार संपला. बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलवर एका गाडीवर 3 पोरं होते. अचानक आले. मला वाटलं कोण ओळख आले की डायरेक्ट ते तलवार काढले. एकदम मला लक्षात आला काहीतरी प्रकार घडायलाय. माझ्या मानावर त्यांना असं तलवार मारा म्हणलं. मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेलो. खुर्ची तुटली आणि पळाले. गलीतले लोक आले. तेवढ्यामध्ये हे झालं साहेब. कसा तू निवडणूक लढवतोस, कसा तू उद्या घराच्या बाहेर निघतोस, तुला दाखवतो, तुझा संजय बियाणी करतो म्हणून मला म्हणले साहेब. कोणाचा हात असेल आपण कुठल्या काय मी काँग्रेस वंचितचा उमेदवार आहे. काँग्रेस वंचितचा उमेदवार आहे. आणि एकंदरीत त्या हल्ल्यामध्ये कोणाचा हात असेल आपल्याला काय अंदाज. काय सांगता साहेब. गरीब माणूस आहे मी. एका गरीब माणसाला उमेदवारी दिली. लोकांच्या पोटामध्ये खतखत व्हायला. रोखोक बोलतो मी. काल परवा भाषण झाले. काही जणाला टोचला असेल विरोधकांनी केलं साहेब. आज दिवसभराचं काय दिनचर्या प्रचार रॅली केली साहेब. लोकांचे हातापाय जोडून पाया पडून आम्ही मतदान मागायलो साहेब. दुसरं काय आम्ही काय कोणाला पैसा वगैरे आम्ही कोणाला दारू पाजली नाही, कोणाला पैशाचं हे नाही. हात जोडून पाया पडून मतदान मागायला. आज खरंच साहेब मला प्रशासनाची आणि तुमच्या मीडियाची गरज आहे. तुला संजय बियाणी करतो म्हणले साहेब. तुला दारामध्ये मारतो बोलून दाखवून अशी तलवार हे केली साहेब. कुठले आरोपी होते काय माहित साहेब. तोंडाला मफरल होते. पोलिसवानी पकडाय पाहिजे हो. इथे बघा त्याचे चप्पल फूट हाचा बी आहेत पण डॉग स्पॉट येऊन त्यांनी पकडाय. मला काय माहित नाही कोणी चाललं नाही म्हणून पब्लिक मला पोलीस प्रशासनात कार्यवाही केली का.
काही कारवाई केली नाही. पोलीस येऊन इथं थांबले, मला तिकडे चला म्हणून लागले, मी गेलो नाही. आता डॉग स्पॉट आलेला आहे, आपण बघू शकता. आले म्हणा, बघू येऊ द्या, पण न्याय द्या साहेब. गुंडागर्दी संपवावं. गरीब उमेदवारावर जर असा होत असेल, माझ्या लेकराला बघा, माझ्या लेकराला न्याय द्या, माझ्या लेकराला न्याय द्या, माझ्या लेकराला न्याय. माझ्या भावाला धक्का लावलाय. हा मातर चोदा कोणचं छिनालीचं गाडचं. आम्ही गरीब माणसं, आमच्यावर अत्याचार करायचं माय गाडीचे. हा शिनाले व्हायचे, आज तलवार खाजर त्याच्यावर बसत होती बांधावर. याच्या माय शिनाल मायचे ना, असं नाही करायला पाहिजे. अत्याचार आमच्या दलित वस्तीवर व्हायलाय. मातर शोधायचा हा एवढं असते. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार सारिका शिवाजी भालेराव हे अधिकृत उमेदवार असते वेळेस लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवडणूक होत नाही. या ठिकाणी हुकुमशाहीचा मार्ग चालत आहे. या ठिकाणी शिवाजी भालेराव हे या वार्डामध्ये पहिले एक वेळेस थांबले होते. त्यांनी थोडक्या मताने पडलेले आहेत, तरी जनतेच्या विचाराखातर त्यांनी या ठिकाणी अजून उमेदवारी दाखल करून काँग्रेस पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर जर हुंडशाही आणि झुंडशाही पैशाच्या जोरावर जर लोकशाही जर जीवन ठेवत नसतील ह्या लोकांनी, तर मग व्यक्तीने काय करायला पाहिजे. समाजामध्ये प्रत्येकाला बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे. लोकशाहीच्या मार्गाने चाललं पाहिजे, लोकशाहीच्या मार्गाने जिंकलं पाहिजे असं बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद करून ठेवते वेळेस प्रशासन आणि इथल्या गुंडगर्दी हुकुमशाही लोकांनी या ठिकाणी गोरगरीब जनतेवर असा जर अन्याय अत्याचार करून असे मर्डर जर होत असतील तर याला जबाबदार प्रशासन आणि इथलं सरकार आहे. मी असं याच्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. एकंदरीत आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतो, त्याच्यावर आपल्या दडपण आणण्याचा हा प्रयत्न आहे का, आणि कोणत्या विरोधकांचा हात असेल? आपलं नाव सांगा. निश्चितच एक दडपण आणण्याचा प्रयत्न असू शकते. आणि मी स्वतः डॉक्टर दिनेश यशवंत निकाते काँग्रेस पक्षाचा पॅनल प्रमुख आहे. इथं तरोडा प्रभाग क्रमांक 1 मध्ये जर बघितलं तर पूर्वी ते काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक तिथे निघून गेलेले. तिथे काँग्रेस पक्षाला कोणी नव्हतं. एक नवीन टीम तयार झाली. त्या टीमला नवीन चेहरे भेटले, नवीन प्रतिसाद तिथं भेटत आहे. आणि आज प्रचाराचा म्हणजे एवढ्या शांततेत हा 8 दिवसाचा प्रचार एवढा शांततेत संपन्न झाला. फार मोठी रॅली झाली. पण अचानक हे जी घटना घडली, म्हणजे आम्हाला कोणाला म्हणजे जेव्हा कळालं तर खरं वाटलं नाही, पण जेव्हा प्रत्यक्षात येऊन इथं बघितले, सीसीटीव्ही फुटेज जेव्हा बघितले, तर हा निंदनीय प्रकार आहे आणि लोकशाहीवर हल्ला आहे. आणि मी सर्वांना एवढंच अपील करतो की बा जे गुंडगिरी प्रवृत्तीला जो इथं लोकांना उमेदवारी दिलेली आहे, इथेच नाही अनेक प्रभागात गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांचा एक हा असू शकतो असं मला वाटतं. आता शिवाजी भालेराव यांना पोलीस संरक्षण वगैरे देण्याची आपली मागणी वगैरे आहे? निश्चितच. आता उद्या मतदान आहे 15 तारखेला. त्यांना आता तुम्ही बघताय की प्रचार संपल्यानंतरही त्यांना जर टार्गेट करत आहे, उद्याचा एक दिवस आहे, निश्चितच त्यांना दडपून धमकावून घरी बसवण्याचा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं. तर मी प्रशासनाला एक अपील करतो, निवडणूक आयोगाला एक अपील करतो की आमच्या या उमेदवाराला एक पोलीस प्रशासना किंवा पोलीस सिक्युरिटी देण्यात यावी. चुकलं नसतं वाढतं त्याच्यात मुंडीवर लागला असता, त्यानं मेला असता, काय झालं असतं तर काय घेतलं असतं आम्ही. इलेक्शनच्या जागी इलेक्शन राहिलं, जीवाशी हल्ला झाला. विनाकारणच आहे ना सगळं हे. झालं असतं ना, त्याला जबाबदार कोण होतं? काही झालं असलं तर लवकर कारवाई झाली असती, पण काही नाही झालं म्हणून कारवाई होत नाही.